Science 2, Chapter 3, Life Processes in Living Organism. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. थोडे आठवा. कॅन यू रिकॉल? पहिला प्रश्न आहे, सजीवातील महत्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या? मागच्या धड्यामध्ये आपण हे शिकलेलो आहोत. रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, न्यूट्रिशन, एक्सक्रीशन, सेन्सेशन अँड रिस्पॉन्स आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस. श्वसन, रक्ताभिसरण, पोषण, उत्सर्जन, संवेदन आणि प्रतिसाद या त्या जीवन प्रक्रिया आहेत. शेजारच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला रक्ताभिसरण, सर्क्युलेशन दिसतं आहे आणि त्याच्या शेजारच्या आकृतीमध्ये श्वसनाशी संबंधित आकृती दिसते. हे आपण 9वी मध्ये शिकलेलो आहोत. मागच्या धड्यामध्येही आपण हे शिकलेलो आहोत. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत? ऊर्जा निर्मिती, आपण जे काही कार्य करतो त्याच्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळते. हे अन्न आपण जेव्हा शरीरामध्ये घेतो तेव्हा त्याचे विघटन होते. वी ब्रेक डाऊन द कंपाऊंड्स इटन थ्रू फूड and in that the energy is released. For that oxygen is required and that oxygen is obtained through respiration. श्वसनामधून आपण ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजनमुळे ह्या घटकांचे विघटन शक्य होते. त्यानंतर फक्त विघटन होऊन ऊर्जा निर्मिती होऊन भागत नाही, तर ती सर्व शरीरभर प्रत्येक पेशीला पुरवली पाहिजे. त्यासाठी रक्ताभिसरण उपयोगी पडते आणि म्हणून इथे द सर्क्युलेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस इन दिस केस. नेक्स्ट, पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत? त्यामध्ये काय फरक आहे? वी नो दॅट. थर्ड क्वेश्चन हिअर, विच आर द मेन टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन? व्हॉट आर द डिफरन्सेस? सेल डिव्हिजन, पेशी विभाजनाचे 2 मुख्य प्रकार म्हणजे सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन, मायटोसिस अँड मिओसिस. आणि आता यातला फरक, तर मायटोसिस म्हणजे सूत्री विभाजन, यामध्ये 2 पेशींची निर्मिती होते आणि या दोन्ही एकसारख्या असतात आणि शरीराच्या सर्व भागांमध्ये असणाऱ्या पेशी या प्रकारच्या असतात. अर्धसूत्री किंवा मिओसिस याच्यामध्ये 4 पेशींची निर्मिती होते. 4 डॉटर सेल्स आर प्रोड्युस्ड. These are known as gamete cells. युग्मक पेशी असं यांना म्हणतात आणि यांच्यापासून पुढे युग्मक निर्मिती होत असते. What is the role of chromosomes in cell division? पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात? तर सगळ्यात पहिली महत्वाची भूमिका म्हणजे DNA हे आपल्या मुख्य पेशीपासून, पालक पेशीपासून दुसऱ्या पेशीमध्ये, पुढच्या पिढीतल्या पेशीमध्ये पाठवले जातात आणि त्यांच्यामध्ये अनुवंशिकीय गुणधर्म असतात. जसे कुत्र्याचे पिल्लू कुत्र्यासारखे दिसते, गायीचे पिल्लू गायीसारखे दिसते, कारण त्यांचे गुणधर्म. सो द क्रोमोझोम्स आर ट्रान्सफर्ड ड्यू टू द क्रोमोझोम्स द DNA आर ट्रान्सफर्ड फ्रॉम पॅरेंट सेल टू डॉटर सेल्स. हेरिडिटरी कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड विथ द सेम. मग आता हे मागच्या भागातले प्रश्न होते. आता त्यानंतर आपल्याला या भागांमध्ये बघायचं आहे आकृतीमध्ये दाखवलेली प्रक्रिया, लाईफ प्रोसेस कोणती आहे? एक्झॅक्टली करेक्ट आन्सर, प्रजनन, रिप्रोडक्शन. प्रत्येक आकृतीमध्ये आपल्याला नवीन सजीवाची निर्मिती होताना दिसत आहे. पुढे प्रश्न दिलेले आहेत, सांगा पाहू. प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय? When we say that the species is maintained, the species is maintained just because of reproduction and produces individuals of its own kind. This keeps the species existing on the earth. याचा अर्थ, स्पेशीज एखादी प्रजाती, एखादी प्राण्यांची जात, जसं आपण इथे कुत्र्यांची घेऊया, तर ही टिकून राहण्याचं रहस्य म्हणजे त्याच्यामध्ये सतत नवीन नवीन घटक, सभासद हे ऍड होत राहणं.
नवीन निर्मिती होत राहणं आणि त्यासाठीच गरज आहे रिप्रोडक्शन, प्रजननाची. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, वेदर द न्यू ऑर्गॅनिझम्स इज जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू द अर्लियर वन दॅट हॅज प्रोड्युस्ड इट. नवीन सजीव जो निर्माण झालेला आहे तो जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का? उत्तर आहे नाही, नो. The new organism produced from the old one is not genetically exactly similar to the parents. In mitotic cell division, there is crossing over in the homologous chromosomes. This produces genetic recombination. Thus, the new organism is different from the earlier one. However, if the production is of asexual type, then the young one is exactly similar to the parents. आता यामध्ये आपण एक्सप्लेनेशन बघूया. द न्यू ऑर्गॅनिझम प्रोड्यूस्ड फ्रॉम द ओल्ड वन इज जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू द पॅरेंट्स. इन बोथ ऑफ द केसेस, दॅट mitotic cell division and meiotic cell division, the main process remains same. Main characters also remain same. For example, legs, hands, tail, position of eyes, ears, mouth, etc. remain the same in the new organisms. But the variation is found in their features. Like the faces of children in the class are not similar. Though they all alike, like boys alike in a class, girls alike in a class have similar characters, but faces are different. This can be well explained with the help of fingerprints. We can play a game with the fingerprints. Take any kind of ink or watercolor present in a house. Put your fingers into that. Take a paper and have prints on the paper. Then take the fingerprints of your friend or brothers and sisters. Also use other fingers and compare them. You will find they are not similar. Carry on. Here you can see a finger of right hand and thumbprint of left hand. In this way, you can take many such fingerprints and compare them. In this way, you will see the fingerprints are not alike. Take a lens and observe. You will see the fingerprints are different. If we take two zebras, from a long distance you will find they have similar strips, but keenly observed you will see they are not alike. Any two zebras do not have same prints. Likewise, your eyes have no similar lenses. In this way, these variations are found in the offsprings of the same parents. It is due to the sexual reproduction. मगाशी आकृतीमध्ये बघितलं किंवा आपण ऍक्टिव्हिटी केली, त्याच्यामध्ये आपण फिंगरप्रिंट्स घेतले. त्यामध्ये आपण बघितलं की या पद्धतीने फिंगरप्रिंट्स आपण आपल्या मित्रांचे, बहीण भावांचे घेऊ शकतो आणि प्रत्येकाच्या अंगठ्याचा फिंगरप्रिंट घ्या आणि तो चेक करून बघा. एक लेन्स घ्या आणि त्यामध्ये तुम्ही चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे फिंगरप्रिंट्स जे असतात प्रत्येकाचे वेगळे असतात. या फिंगरप्रिंट्समध्ये तुम्हाला दिसेल की त्याच्यामधल्या ज्या रेषा आहेत हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही हे करून बघू शकता. आणि हे जे आहे ते कशामुळे आहे तर लैंगिक प्रजननामुळे आहे. Who determines whether the two organisms of a species will be exactly similar or not? The type of reproduction. कोणत्या घटकामुळे? Who determines whether the two organisms of a species will be exactly similar or not? The type of reproduction, whether it is sexual or asexual. कोणत्या घटकामुळे नवीन सजीव तयार होणे हा त्या
त्याचा आणि पेशी विभाजनाचा संबंध आपल्याला कसा लक्षात येईल, त्यांच्यामध्ये जे तंतोतंत साम्य आहे किंवा नाही हे कशावर अवलंबून असते, 3 नंबरचा प्रश्न. तर त्याचं उत्तर आहे कोणत्या प्रकारचे प्रजनन आहे, म्हणजे ते लैंगिक आहे किंवा अलैंगिक आहे. जर अलैंगिक असेल, अलैंगिकचं उदाहरण मी देईन, गुलाबाच्या फांदीपासून नवीन रोप तयार केलं किंवा उसाच्या कांडीपासून नवीन रोप तयार केलं, या दोन्ही बाबतीमध्ये त्याचा एकच पॅरेंट किंवा पालक आहे आणि त्याच्यापासून जे क्रोमोझोम्स गुणसूत्र एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे नवीन ऑर्गॅनिझमकडे गेलेले आहेत ते अतिशय सेम आहेत, तेच आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये येणारं वैविध्य व्हेरिएशन अत्यंत कमी आहे आणि त्यामुळे काय होईल तर त्याच्यामध्ये असलेले वैविध्य अतिशय कमी असेल. या उलट असेक्शुअल रिप्रोडक्शन अलैंगिक प्रजननामध्ये जास्तीत जास्त व्हेरिएशन्स आपल्याला बघायला मिळतील. प्राण्याचे हात, पाय, डोके, डोळे, कान ह्यांची ठिकाणे आणि ते अवयव समानच असतील, पण प्रत्येकाचे चेहरे वेगळे, हा तो फरक आहे. अशा पद्धतीने आपण मुख्य जीवन प्रक्रिया प्रजनन बघितलेली आहे. तर प्रजननाची व्याख्या बघूया. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात आणि ही प्रजनन जी आहे ती उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण आहे. आणि म्हणून आता इंग्लिशमध्ये बघूया, व्हॉट इज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इज फॉर्मेशन ऑफ न्यू ऑफस्प्रिंग. Some species by earlier existing parents organism reproduction is important character of living organisms. Evolution of every species occurs due to reproduction. So reproduction is formation of new offspring. So here we will stop today and tomorrow we will see types of reproduction.